डोंबाऱ्यागत खेळ लावलाय हे लावलंय असं म्हणायची लोक. म्हणजे दोंडी काम करायचं, उखंड रोपसा जायचं, गठ्ठरी काढायचं असं माझं काम पहिल्यापासून. कचऱ्यात उचलून लावून आपण आहे ना ती तयार केलेला आहे. वयोगटात आतापर्यंत एकानेही ती जंप मारलेली नाही इतिहासात. ती माझ्या खेळाडून मारल्या. त्यांना अंगावरती शहार आले, मला काटे आले अंगावरती. आणि हा 8 वर्षाचा मुलगा जो आहे तो पोल वॉल्ट नावाचा जो गेम आहे, ह्या गेम मध्ये आज इंटरेस्ट दाखवतोय. नॅशनल पटकावलेला जो विद्यार्थी आहे, जो शिगलकर सरांनी तयार केलेला आहे. तशी परिस्थिती मला दिसली नाही, परंतु तुम्हाला माहिती आहे का, भारताला पहिलं ऑलिम्पिक कोणी दिलं? भारताला पहिलं ऑलिम्पिक हे महाराष्ट्रातल्या मातीनं मिळवून दिलं. वीर ऑलिम्पिक खशाबा जाधव, जे या पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीतून गोळेश्वर, कराडजवळ जे गोळेश्वर आहे, या मातीतून येतात. आणि या महाराष्ट्राच्या मातीतून पहिल्यापासूनच स्ट्रगल करायची जी संघर्षाची ही भूमी आहे, हिनं महाराष्ट्रातलं पहिलं कुस्तीमधलं वैयक्तिक पहिलं ऑलिम्पिक जे आहे ते ह्या भारताला मिळवून दिलं. आणि ही संघर्षाची जी भूमी आहे तिथं आज ह्या काळात देखील संघर्ष चालू आहे. तो कशासाठी चालू आहे तेच बघण्यासाठी आपण इथं आलोय. आज मी आलोय सांगली जिल्ह्यामध्ये अंकलकोप या गावामध्ये, तालुका पलूस, जिल्हा सांगली या गावामध्ये मी आज अंकलकोप मध्ये जे आलोय ते अशा एका खेळामध्ये मुलं प्रॅक्टिस करतायत की तो जो खेळ आहे ग्रामीण भागातील नव्हे तर उच्च शिक्षित असणाऱ्या लोकांना सुद्धा कदाचित माहित नाही. आणि अशा खेळामध्ये ऑलिम्पिकची जी तयारी चालू आहे ती ह्या मातीतून चालू आहे. आणि 100% सांगली जिल्ह्याला येणाऱ्या काळामध्ये पोल वॉल्ट या गेम मध्ये इथली ही जी मुलं आहेत ही तुम्हाला ऑलिम्पिक मिळवून देतील, ही खात्री तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ मधून मिळेल. आजची जी काही परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आपण इथले जे कोच आहे त्या कोचना भेटूया आणि इथं जे सविस्तर जे काही चालू असतंय त्याच्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव अनीस असलम शिकलगार आहे. तुम्ही हा जो खेळ आहे पोल वॉल्ट नावाचा खेळ, ह्या खेळामध्ये जो रस दाखवलाय आणि आज इथल्या मुलांना जे शिकवताय ह्या परिस्थितीमध्ये हे कोणाला तरी असं हे बघितल्यानंतर असं वाटेल की इथं सीट रिपेअर करायचा कारखाना वगैरे आहे, कारखाना किंवा उकणराय असं. हे कशासाठी लागतं? ही ज्यावेळी आपली मुलं जंप घेतात नाही, जंप घेण्यासाठी त्यासनी एक लँडिंग व्हायसाठी एक मॅट तयार केली आपण गावठी पद्धतीने. असं कचऱ्यात उचलून लावून आपण आहे ना ती तयार केलेला आहे. म्हणजे कचऱ्यामधून आता येणारं पुढचं ऑलिम्पिक पदक जे आहे ते आपल्या महाराष्ट्राला किंवा सांगली जिल्ह्याला मिळणार आहे का? मिळणार, पण ती कचऱ्यामधनं नाही आता मिळणार. आता त्याला चांगलं मॅट पण ठीक आहे. म्हणजे तुमची सुरुवात जी आहे ती अशा पद्धतीची पूर्णपणे अशा पद्धतीने झाली. तुमचं काय स्ट्रगल आहे? तुम्ही ह्याच्या आधी काय करत होता? ह्याच्या आधी म्हणजे लॉकडाऊन माझं खरं आयुष्य म्हणजे बदललं ही लॉकडाऊनच्या नंतर. ओके. लॉकडाऊनच्या आधी मी असंच गवंडी काम करायचं, उखंड रोपसा जायचं, गठ्ठरी काढायचं जायचं, असंच माझं काम पहिल्यापासून. आणि आता काय करताय तुम्ही? आता ही मुलांना कोचिंग करतोय मी. हा कोचिंगचा जो अनुभव आहे तो किती वर्षाचा आहे तुमचा? हा माझा गेली 3 वर्ष झाली. 3 वर्ष झालं तुम्ही ह्या कोचिंग मध्ये. आणि पोल वॉल्ट हाच गेम का निवडला तुम्ही? कसं झालं माहिती आहे का, आता बाकीच्या इव्हेंट मध्ये करायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन भरपूर आहे. आणि त्यात जिंकण्याची हे म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळं आपल्याला कष्ट बी तसं जास्त घ्यावं लागतं. ह्याला कसं टेक्निक आहे जास्त ह्या गेमला. मग जी माझे कोच होते ते नॅशनल ऍथलीट होते. ओके. श्याम भोसले म्हणून. त्यांनी मला पोल वॉल्ट मध्ये घातलं आणि एकदम मनापासून शिकवलं. आणि मी पण मनापासून शिकवलो. भर उन्हात. तिथनं मी 9 वाजता निघायचो, तिथं पोहोचायचं 10 वाजता. सर येणार 10:30 वाजता तिथनं. आणि शिकताना मला त्यावेळी असं नव्हतं ना, त्यावेळी पूर्णपणे असं वाळूचा लॉंग जम्पचा ट्रॅक असतोय ना, त्या ट्रॅक मध्ये शिकवली मी. बरं. म्हणजे परिस्थिती कठीण आहे. कठीण. आणि या कठीण परिस्थितीतून तुम्ही स्वतः पण शिकलाय. आणि जी मुलं तुमच्याकडे आज शिकायला येत आहेत त्यांची देखील कठीण परिस्थिती आहे पूर्णपणे. कुठल्याही रिच फॅमिलीतली किंवा मला नाही असं वाटत, मी जे मुलं बघितली इथं प्रॅक्टिस करतायत, प्रॅक्टिस करण्यासाठी कुठली इक्विपमेंट्स त्यांना नाही आहे. त्यांना ज्या गोष्टी लागतात ते पण मला इथं दिसत नाही. आणि तुम्ही ह्याच्यातून प्रवास चालू केलाय. बरं, हा प्रवास चालू करताना ह्या गावामध्ये अंकलकोप गावामध्ये कुठं जरी तुम्ही कुठली गोष्ट नवीन ज्या वेळेला चालू करता त्यावेळेला तुम्हाला हसणारे लोक असतात? होय होय, भरपूर. काय म्हणजे काय होतं पहिल्यांदा चालू केलं त्यावेळेला? चालू केलं तर हे काय डोंबाऱ्यागत खेळ लावलाय हे लावलंय असं म्हणायची लोक. म्हणजे आमच्या सरांचं एक वाक्य आहे की काय तर चमत्कार दावल्याशिवाय नमस्कार होणार नाही. बरोबर बरोबर. म्हणजे चमत्कार दाखवला पाहिजे. आणि सातत्य ठेव म्हणलेले मला सर. बरोबर. सातत्य ठेवलं. आज 1 आला, उद्या 2 आली, 3 आली, अशी करत करत आपली 15-16 ची टीम आहे आज. बरं. सरांनी हा जो प्रवास चालू केला
अगदी वाळूच्या ट्रॅकवरून ह्याची सुरुवात झाली. स्वतः त्यांचा खूप खडतर प्रवास आहे आणि इथं जी मुलं येतात त्यांचा सुद्धा खूप खडतर प्रवास आहे. आणि ह्या खडतर प्रवासातून हा गेम जो चालू केलाय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पोल वॉल्ट नावाचा हा जो गेम आहे तो तुमच्या मुलांना माहिती देखील नसेल. आणि त्या गेमचं ऑलिम्पिकसाठी जी तयारी चालू आहे ती आज इथं चालू आहे. आणि हे मुलं 100% खात्रीशीर ऑलिम्पिक मिळवतील अशा पद्धतीची त्यांची तयारी चालू आहे. अगदी काही नसताना सुद्धा त्यांची खूप जोरदार अशी तयारी चालू आहे. सर मला सांगा की आता ऑलिम्पिक पर्यंत जायचं आहे, 100%. त्याच्या आधी बऱ्याच पायऱ्या असतील, भरपूर भरपूर पायऱ्या, कठीण प्रवास आहे. कठीण प्रवास आहे. म्हणजे मुलांना तालुकास्तरीय खेळावं लागेल, हा. जिल्हास्तरीय खेळावं लागेल, भरपूर. राज्यस्तरीय खेळावं होय, लागेल, होय, नॅशनल खेळावं लागेल. आतापर्यंतचा काय अनुभव आहे? काय शिकवलेली मुलं गेलीत तिथपर्यंत? नाही तिथपर्यंत गेलेले नाहीत, पण आपल्या म्हणजे कोचिंगवर एवढा मला विश्वास आहे की तो मंच एक दिवस आम्ही गाठीन असं मला वाटतंय. नाही पण तालुक्याला कोण खेळले? हा, तालुक्याला कसं आहे माहिती आहे का, आता सुरुवात ज्यावेळी झाली ना आपली, तालुक्याला आता एक 5 ते 6 जण खेळली. तिथनं पुढे मग सिलेक्शन होऊन आपली 4 जण पुढे जिल्ह्यापर्यंत गेली. आणि तिथनं पुढे आणि 4 जण गेली, हाय तीच आपली विभागापर्यंत. आणि विभागापासून आपल्याला एकच मुलगा गेला, तो सरळ नॅशनल पर्यंत गेला. नॅशनल पण खेळला आपल्याकडे मुलगा? नॅशनल खेळलाय आणि नॅशनल मध्ये 4था बसलाय. आणि महाराष्ट्रातली पहिली जंप त्यांनी अशी घेतला की महाराष्ट्रात 17 वर्षाखालील वयोगटात आतापर्यंत एकानेही ती जंप मारलेली नाही इतिहासात, ती माझ्या खेळाडून मारल्या. मला तुम्ही हे सांगताना अंगावरती शहार आले, मला काटे आले अंगावरती. ह्या लेवलच्या परिस्थितीमधून जाऊन जर तुम्ही नॅशनलचा खेळाडू जर इथं बनवताय तर 100% ऑलिम्पिक मिळायला काही अडचण नाही. 100%. प्रेक्षकांना तुम्ही लक्षात घ्या की ह्या लेवलची तयारी जर असेल, जर तुम्हाला नॅशनल पर्यंत ह्या पद्धतीचा पसाऱ्यामधून नॅशनल पर्यंत जर खेळाडू पोहोचत असेल तर 100% ऑलिम्पिक सुद्धा हा खेळाडू इथं मिळेल. फक्त आता गरज आहे ती अंकलकोट मधल्या गावामधील हे जे शिकलगार सर आहेत त्यांना गरज आहे ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मॅटची गरज आहे. सर मॅटची काय कॉस्टिंग आहे आता? मॅचची प्रोफेशनल घ्यायचं म्हणलं प्रॉपर तर एक जाते 5 ते 5.5 लाखापर्यंत जाते पूर्णपणे. ह्याचं कसं असते माहिती आहे का, त्याला हाय जंपचं बी आपण वापरू शकतो, पण काय होते माहिती आहे का, हाय जंपला लांबी रुंदी कमी असते. त्याला कसं आहे, पोल असतो आपला 4-4.5 मीटरचा, बेंड होऊन कुठं फेकून देईल एकदा समजा बॅलन्स जर बिघडला तर मुलगा वर गेला, पोलचा बॅलन्स जर तिरका असेल तर पोल तिरका बिंडून तिरका फेकून देईल नाही. बरोबर, असं होतं. त्यामुळे आपल्याला जरा थोडं मोठं करायचं आहे. ठीक. म्हणजे तुम्हाला हे जे मॅट लागणार आहे त्या मॅटसाठी 5.5 लाख रुपयेपर्यंतचा खर्च आहे. हो. आव्हान लोकांना करतोय, भावनिक नाहीये. आपल्या जिल्ह्यातला ऑलिम्पिक वीर जर घडवायचा असेल, पूर्वी सुद्धा सांगली जिल्ह्यातच होतो गोळेश्वर, आत्ताच्या नवीन रचनेनुसार तो सातारा जिल्ह्यामध्ये गेलाय. सांगली जिल्ह्यामध्ये ती ताकद आहे की ऑलिम्पिकचं पदक आपल्या ह्या जिल्ह्याला परत आणखीन एक नाही अनेक पदक मिळू शकतात, कारण की तयारीच ह्या लेवलची आहे, संघर्षाची तयारी आहे. तुम्हा सर्वांना माझं आव्हान आहे की हे 5-5.5 लाख रुपये जे लागणार आहेत, हे आपला सांगली जिल्हा खूप मोठा आहे आणि खूप मोठ्या लोकांचा हा पण सांगली जिल्हा आहे. आपल्यातले आमदार असतील, खासदार असतील, ह्या सर्वांना मी आव्हान करतो की अंकलकोपचं जे हे मैदान आहे त्या मैदानावरती ऑलिम्पिक वीर घडणार आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये, तर तुम्ही नक्की ही मदत करायला पाहिजे. 5-5.5 लाख रुपये नाही, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये आपण देऊ शकतो, पण 5-5.5 लाख रुपये मध्ये जर मुलांचं भविष्य घडणार असेल खेळातून आणि जिल्ह्याचं नाव होणार असेल तर 100% सर्वांनी याला मदत करणं खूप गरजेचं आहे. सर काय सांगू शकता अजून तुम्ही जनतेला? मी एवढंच सांगू शकतो की बाबा आपल्या मुलांना खेळापासून लांब करू नका. बरं. असं नाही की बाबा अभ्यासापासून आम्ही लांब करतोय. बरं. 90% अभ्यास केला पाहिजे, पण इतर ज्या गोष्टी करतोय आपण फालतू, मोबाईल असणं किंवा इकडे तिकडे फिरणं, गट्ट्या खेळणं, ही खेळणं, त्यापेक्षा तुम्ही कुठल्या तर अशा प्रोफेशनल गेम मध्ये घाला, जेणेकरून फिटनेस पण राहील, माइंड बी सेट व्यवस्थित राहील आणि तिथून थोडंफार एक म्हणजे करिअर. आता ह्यातनं काही नुकसान नाही. करेक्ट. 10वीला तुम्हाला विभागा पण खेळला की 3% मार्क वाढवून मिळतात. बरोबर. स्टेट लेवल खेळला की पुन्हा तुम्हाला सांगतो 5 ते 6% मिळते. त्याचं पहिल्या 3त आला की पुन्हा 5% आरक्षण तुम्हाला लागू झालं स्टेटला. नॅशनलला बसला की कुठून नोकऱ्या सरकार काढतेच हो, म्हणजे असं काही नुकसान नाही खेळाचं. खेळ हा जागतिक लेवलला तुमच्या देशाचं नाव उंचवत असतो. खेळ हा कुठल्याही गोष्टीत कमी नाही. तुमचे आजचे जे खेळाडू आहेत उद्या देशाचं नाव उज्ज्वल करणार 100%. आणि तुम्ही त्या पद्धतीची जी प्रॅक्टिस घेताय त्याकडे बघून खरंच तुम्हाला सलाम आहे की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या मुलांना अगदी किती वर्षाचा मुलगा आपल्याकडे आहे? हा बघा 8 वर्षाचा. इकडे बघा, इकडे हा 8 वर्षाचा, हा 10 वर्षाचा. तुमची 8 वर्षाची मुलं जी आहेत ती आज काय करतात आणि हा 8 वर्षाचा मुलगा जो आहे तो पोल वॉल्ट नावाचा जो गेम आहे ह्या गेम मध्ये आज इंटरेस्ट दाखवतोय आणि खेळतोय.
तर ह्याला खरं गरज आहे उद्या ऑलिम्पिक मध्ये झळकण्यासाठी तुमच्या मदतीची. तुम्ही 100% मदत कराल याची खात्री मला आहे. आपल्याकडे जो नॅशनलला खेळायला खेळाडू आहे तो आहे का आज? हाय की. आपल्याकडं पोल वॉल्ट नावाच्या गेम मध्ये म्हणजे अर्थात मराठीमध्ये घ्यायला गेलं तर बांबू उडीच्या खेळामध्ये नॅशनल पटकावलेला जो विद्यार्थी आहे, जो शिगलकार सरांनी तयार केलेला आहे, तो विद्यार्थी आपल्याकडे आहे. काय सांगशील, सुरुवात कशी झाली? सुरुवात तर माझी वाळूवरच झाली नदीकडेला. बरोबर. तिथनं पुढं माझा प्रवास चालू झाला. मग सरांच्या साथीनं काय परत डायरेक्ट उचललंच. म्हणजे पहिल्या वर्षी काय एवढं झालं नव्हतं, तरी पण मी प्रयत्न सोडला नाही. परत माझे 2 पोल क्रॅक झाले त्यातच. मग त्यात जरा परिस्थितीमुळे हे झालं होतं, पण पप्पांचा आणि मम्मीचा सपोर्ट असल्यामुळं त्यांनी पोल घेऊन दिला मला. मग तिथनं पुढं प्रॅक्टिस चालू केली. 6 महिने गेले पोल बेंड करायलाच मला. परत तिथनं मी स्टेट पर्यंत गेलो आणि परत मागं आलो दुसऱ्या वर्षी. ओके. आणि तिसऱ्या वर्षी असा पिकअप धरला की परत नॅशनल क्वालिफायर झालो डायरेक्ट आणि नॅशनलला 4th प्लेस लागली. तुला विश्वास आहे सरांच्या कोचिंग वरती की तू 100%. त्याशिवाय इथं नसतोच मी आज. म्हणजे ऑलिम्पिक करू शकतो? 100%. सर हे किती फी घेतात या सगळ्यासाठी? सरांचा तर सगळ्यात हातभार आहे, त्यांच्यामुळेच आज मी इथं आहे. फी किती घेतात सर? फी नसते, कधीच नाही, असं कुठल्याच कसं होईल? मनाकडे नाही. नाही. बर्गतचं फी पोल वॉल्ट ह्या प्रोफेशनल नावामध्येच फी आली. हो, ते फी आहेच. पण सरांचा असं एक ध्येय आहे की आपल्या गावातून ऑलिम्पिक प्लेयर तयार झाले पाहिजे. सरांचा हा उद्देश नाही की मी फी घ्यावं, मी मोठं व्हावं. त्यांचा एकच उद्देश आहे की आपल्या गावातून खेळाडू मोठे व्हावे. त्यासाठी त्यांनी फी अजिबात घेत नाहीत ठीक आहे. आणि सगळ्यांना फ्री ऑफ कोचिंग. हे जे पसारा दिसतोय, हा. हा पसारा, ह्या पसाऱ्यावर घरच्यांनी कसा विश्वास ठेवला की इथं तुला खेळायला आलं पाहिजे? हा अवघड खेळ आहे. हो. एकदा जर पोलवरनं उडी मारली हा. आणि कुठं पडला, पाय मोडला वगैरे, म्हणजे घरच्यांचा एक पहिल्यापासूनच विश्वास होता की मी काहीतरी करून दाखवणार आणि मी पहिल्यापासूनच ह्यात सगळं पूर्ण माझं 100% दिलं होतं. त्यामुळे घरच्यांनी असं काय कधी हे केलं नाही की हे करू नको, त्यात काय नाही आपलं करिअर. त्यांचा फुल सपोर्ट होता, त्यामुळे मी आजपर्यंत करून दाखवलं. ठीक आहे. म्हणजे तू नक्की 100% ऑलिम्पिक मिळवशील येणाऱ्या मी माझं तर 100% देईन. येणाऱ्या 2032 ला आपल्याकडे पुन्हा एकदा ऑलिम्पिक गेम होत आहे. हो. तर तू ह्या ऑलिम्पिक गेम मध्ये नक्की सिलेक्शन होशील ही आमच्या कुठं काय या चॅनलच्या माध्यमातून तुला खूप शुभेच्छा. नमस्ते साहेब. नमस्कार. तुमचं नाव कसं? माझं अजित रामचंद्र सूर्यवंशी, पोस्ट येळावी, तालुका तासगाव. येळावीतून आलाय. बरं, ठीक आहे. कसा विश्वास ठेवला ह्या सगळ्या पसाऱ्यावरती? एक सरांच्या म्हणजे असं या रोडवरून जात असताना हे थोडस खेळाडू बघितले आणि थोडं 5 मिनिटं थांबावं म्हटलं आणि हा राज होताच. राजची एक उडी बघितली, त्यानंतर वाटलं की आपल्याही मुलाला त्याच्यामध्ये तसे ते गुण दिसत होते, परंतु तसं प्लॅटफॉर्म तसा मिळत नव्हता. बरोबर. परंतु मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला, म्हणजे अगदी कोच कोण मिळते का हे सगळं बघितलं, परंतु तशी परिस्थिती मला दिसली नाही. परंतु इथं ही परिस्थिती जाणवली, सरांचे ती तळमळ बघितली आणि सरांनी ते म्हणले की त्याला आपण निश्चित घडवू. त्या परिस्थितीमध्ये त्याला म्हणजे आता त्याची सुरुवात चांगली आहे. म्हणजे हाच मुलगा आहे तुमचा? हाच मुलगा आहे. म्हणजे किती वर्षाचा आहे? हा आता तिसरीला आहे. तिसरीला आहे. ओके. म्हणजे सर्वसाधारणपणे हा 8-9 वर्षाचा. 8-9 वर्षाचा. 8-9 वर्षाचा मुलगा आहे. मग एवढ्या लहान मुलाला ह्या ठिकाणी असं घालायचं, एवढा विश्वास तयार झाला का सरांच्यावरती? सरांच्यावरतीच विश्वास आणि त्याच्यामध्ये काय ते सुप्त गुण दिसत होते तेव्हा, आणि पुन्हा सरांची भेट घेतली, पण सरांनी तो आत्मविश्वास दिला की ह्याला निश्चित आपण घडवू, आणि त्याच्या सरांच्या विश्वासावर इथपर्यंत आलो आहे. ठीक आहे. बघा, म्हणजे अशा ठिकाणी आपल्या मुलाला पाठवायची, आपलं धाडस कधी होणार नाही. तर सरांच्या वरती विश्वास ठेवणारा इथं पालक वर्ग देखील तयार झाला. आज 12-13 मुलं शाळेतून येऊन इथं प्रॅक्टिस करतायत आणि उद्याच ऑलिम्पिक जिंकण्यासाठी मनात जिद्द ठेवतात. ती अशी मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या मुलांना उद्याचं भविष्य घडवण्यासाठी भारताचं तसंच महाराष्ट्राचं आणि सांगली जिल्हा पलूस तालुक्याचं नाव जर ऑलिम्पिक मध्ये जर नोंदवायचं असेल तर 100% आपल्याला आज इथं त्यांना मदत करणं गरजेचं आहे. ही मदत अगदी 10 रुपये पासून असेल आणि अगदी 10,000 रुपयेपर्यंत असेल. मदतीला कुठल्याही प्रकारचं मोठेपण नसतं, पण त्यातून काहीतरी नक्कीच मोठं तयार होतं आणि ह्या मोठ्यामधून ही आपली मुलं, ह्या छोट्यामधून आपली ही मुलं मोठी होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मदत करावी अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही ह्या माझ्या कुठं काय या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटलं याची कमेंट देखील तुम्ही याच्यावरती करा. धन्यवाद.